नमस्कार, मी गणेश वानकर। आज तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे। अंगणवाडी सुपरवायझर भरती 2026 मध्ये तुम्ही तयारी करत आहात। महिलांसाठी ही खूप मोठी संधी आहे, परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला पगार किती मिळतो, सॅलरी स्लिप नुसार पगार किती मिळतो, तुमचा पहिला पगार किती असणार आहे याच्याविषयी युट्यूबला अशी प्रॉपर माहिती कुठेच नाही आहे। आज मी तुम्हाला याची एकदम प्रॉपर माहिती सांगणार आहे, ऑथेंटिकेट माहिती सांगणार आहे। खूप साऱ्या व्यक्तींची चर्चा करून शासनाचे विविध जीआर नियम बघून ही संपूर्ण माहिती जी आहे तर ते मी सांगणार आहे। युट्यूबवर असा व्हिडिओ तुम्हाला कुठेच पाहायला नाही मिळणार। याच्यानंतर अनेक व्हिडिओज येतील, परंतु हा व्हिडिओ सर्वात महत्त्वाचा असणार आहे। एकदम डिटेल मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा। सगळ्यात आधी अंगणवाडी सुपरवायझर किंवा मुख्य सेविका याला जी वेतन श्रेणी आहे ना ती S13 ची आहे। हे गट क चं पद आहे। आपलं गट क चं पद असून याला S13 ची एक चांगली वेतन श्रेणी जी आहे तर ती आपल्याला इथं पाहायला मिळते। याच्यामध्ये 35,400 ते 1,12,400 एवढं वेतन पाहायला मिळतं। आता बऱ्याच महिलांना वाटतं की 35,000 रुपये आपल्याला पगार मिळेल। काही महिला म्हणतात की नाही नाही 1,12,400 रुपये पगार मिळेल। नेमका पगार किती मिळेल हाच कळत नाही। तर ना 35,000 पगार मिळणार आहे ना 1,12,400 पगार मिळणार आहे। पगार काय असणार आहे मी डिटेल मध्ये तुम्हाला जे आहे तर ते सांगतो। आणि याच्या संदर्भात अंगणवाडी पर्यवेक्षिका आणि मुख्य सेविका यांच्या ज्या जाहिराती येणार आहेत याच्यासाठी आपण महाराष्ट्रातील एकदम दर्जेदार बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड स्वरूपाची सर्व लेक्चर्स तुमच्यासाठी आजच अवेलेबल आहेत। याच्यासाठी इग्नाइट अकॅडमी हे ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला जे आहेत तर ते एनरोल करू शकतात। सोबत याचे 2025 मध्ये झालेली जी काही परीक्षा होती त्या सर्व प्रश्नपत्रिका PYQ स्वरूपात तुम्हाला डिटेल मध्ये मिळणार आहे, म्हणून तुम्ही ते करावं। सोबत याचा आपलं टेलिग्राम आणि इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला देखील तुम्ही जॉईन करून ठेवा। सर्व अपडेट्स तुम्हाला इथे मिळतील। आता एकदम व्यवस्थित पद्धतीने सांगणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत एकदम प्रॉपर बघा। सगळ्यात आधी लक्षात घ्या, महाराष्ट्राचं जे 7वं वेतन आयोग आहे, 7वे वेतन आयोग, तर त्याच्यानुसार आपला पगार जो आहे तर तो 35,400 याला काय म्हणता माहितीये का, मूळ वेतन म्हणतात याला। मूळ वेतन किंवा बेसिक पे, इंग्लिश मध्ये याला म्हणतात बेसिक पे। बेसिक पे याला म्हणतात। तुमचं मूळ वेतन किती आहे हे पहिल्या वर्षासाठीचं बरं का, लेवल 1 म्हणजे पहिलं वर्ष। हे दुसऱ्या वर्षाला तुमचा पगार होऊन जातो 36,500 मूळ वेतन बेसिक पे। तिसऱ्या वर्षी होतो 37,600, चौथ्या वर्षी होतो 38,600। जेव्हा तुम्ही 40 वर्ष सर्व्हिस पूर्ण करतात तेव्हा तुमचं 1,12,400 हे तुमचं जे आहे तर ते बेसिक पे तिथपर्यंत जातं। हे दरवर्षीचं असतं बघा। हे वर्ष इथं वर्ष दिलेलं आहे आणि त्या वर्षाला किती तुमचं बेसिक पे असतं ते असणार आहे। तुम्ही जर पाहिलं दरवर्षी म्हणजे 3% ची वाढ फिक्स असते। 3% तुमचा पगार बेसिक पे जे आहे तर ते वाढत जातं, बेसिक पे वाढत जातं। आता हे बेसिक पे मी तुम्हाला का महत्वाचं सांगतोय, कारण की याच्याने सर्व कॅल्क्युलेशन होतात, याच्याने सर्व तुमची वेतनची गणना होते। लक्षात घ्या, 35,400 हे पहिल्या वर्षाचं आहे, दुसऱ्या वर्षी तुम्हाला 36,500 भेटतं। मी तुम्हाला पहिल्या वर्षी किंवा तुमचा पहिला पगार आता जर कोणी जॉईन झालं असेल तर त्याला किती मिळू शकतो ते मी एकदम प्रॉपर सांगणार आहे। तुमच्या सॅलरी स्लिप मध्ये 2 महत्वाच्या गोष्टी असतात, म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, सॅलरी स्लिपच्या सगळे काही गोष्टी सांगेल। फक्त काय असतं, सॅलरी स्लिप हे लोक देत नाही, दिली तर दाखवता येत नाही, कारण की त्यांच्यात ते पर्सनल डिटेल्स असते। परंतु ती सर्व डिटेल्स माझ्याकडे मी तुम्हाला सांगणार आहे। 2 गोष्टी असतात, एक असतात की तुम्हाला किती पैसे मिळणार आहेत, सोबत त्या पैशातनं कपात पण होते। काही पैसे कपात केले जातात, पण कपात करून ते काही लॉस नाही होत आपला, ते पैसे नंतर परत भेटतातच आपल्याला, ते मी पुढे सांगतो। परंतु 2 भाग असतात, एक असतात अर्निंग आणि एक असतात डिडक्शन, म्हणजे काय काय मिळालं आपल्याला, आणि दुसऱ्या टप्प्यात असतं काय आपलं डिडक्शन झालं। आता काय मिळालं त्याच्यात काय असतं माहितीये का, सगळ्यात आधी बेसिक पे। तुम्हाला काय सांगितलं की पहिल्या वर्षी तुमचं बेसिक पे असतं 35,400, हे पहिल्या वर्षी असतं, दुसऱ्या वर्षी परत 3% ची वाढ होते। सगळ्यात महत्वाचा जो काही कंपोनेंट असतो पगारात तो म्हणजे महागाई भत्ता, ज्याला म्हणतात डिअरनेस अलाउन्स, डी असं म्हणतात, तुम्ही नाव ऐकलं असेल डिअर। हा लय महत्वाचा असतो, याच्यामुळे तुमचा पगार लय वाढून जातो। पुढचं असतं घर भाडे भत्ता। जर तुम्हाला घर नाही भेटलं, शक्यतो आता घर भेटतच नाही, तर त्याला मिळतो HRA, परंतु हा HRA शहरांनुसार बदलत जातो। वाहन आणि प्रवास भत्ता मिळतो, आणि एक तुमच्या पेन्शनसाठी सरकार DCPS नावाची एक योजना असते, त्याच्यानंतर तुम्हाला पैसे भेटतात। सोबत कपात पण होते, जसं की पेन्शनसाठी पैसे कपात केले जातात, प्रोफेशनल टॅक्स कपात केला जातो, आणि ग्रुप इन्शुरन्सची स्कीम असते, इन्शुरन्स असतो तुमचा। तर एवढे 3 गोष्टींची तुमची कपात जी आहे तर ती इथं केली जाते। आता घर भाडे भत्ता, ज्याला मी म्हणतो HRA, हाऊस रेंट अलाउन्सेस,
आता काही पहिल्यासारखे गव्हर्नमेंटचे क्वार्टर भेटत नाही. एक्स सिटी म्हणजे काय, 3 प्रकार पडतात, एक्स सिटी, वाय सिटी आणि झेड सिटी. तुम्ही कोणत्या शहरात राहतात त्याच्यानुसार. असं तर नाही होणार ना, मुंबई पुणेला राहण्याचा खर्च वेगळा असतो, ग्रामीण भागात राहण्याचा खर्च वेगळा असतो, तालुक्यावर राहण्याचा खर्च वेगळा असतो, जिल्ह्यावर राहण्याचा खर्च वेगळा असतो. हे तुम्हालाही माहिती आहे. आता मला सांगा, एक्स सिटी मध्ये जर कोणी राहत असेल तर त्याला 30% HRA मिळतो. 30% म्हणजे काय असतं माहितीये का, तुमच्या बेसिक पेच्या 30%. म्हणजे हे जे 35,400 आहे तर याच्या 30% अमाऊंट तुम्हाला इथं मिळते. 30% अमाऊंट जे आहेत तर ते तुम्हाला इथं मिळते. म्हणजे एवढं याला 3 ने गुणीला केलं लगेच तुम्हाला ते पैसे मिळतील. हेच जर तुम्ही इथं असाल तर हे फक्त 20% मिळतं, आणि हे जर तुम्ही इथं असाल तर तुम्हाला 10% मिळतं. म्हणून बेसिक पे जर वाढला तर तुमचा दरवर्षी पगार ऑटोमॅटिक खूप जास्त वाढत जातो. एक सिटीमध्ये कोण कोण येतं माहितीये का, महाराष्ट्रात फक्त बृहमुंबई रिजन आणि पुणे नागरी समूह रिजन, म्हणजे शहर नाही, MMRDA जेवढंही रिजन आहे त्याच्यामध्ये 30% तुम्हाला भेटून जातं. नवी मुंबईला पण भेटून जातं, ते लक्षात घ्या. एक सिटी मध्ये फक्त 2च शहर येतात, मुंबई आणि पुण्याचं रिजन. वाय सिटी मध्ये 20% येतो. मग त्याच्यामध्ये नागपूर आहे, आपलं नाशिक आहे, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, सोलापूर, कोल्हापूर, भिवंडी, निजामपूर, मालेगाव, नांदेड, वाघेला, सांगली, मिरज, कुपवाड आणि वसई विरार, हे 11 शहरं आणि यांचे समूह येतात. हे सोडून बाकी जे काही असेल ना ते सगळं 10% येतं. आलं लक्षात. मग तुमची ड्युटी कुठे आहे त्याच्यानुसार देखील तुमचा पगार ठरतो. मी सगळं सांगणार आहे तुम्हाला. हे XYZ हे इथपर्यंत कळालं. पुढचं जे आहे वाहतूक भत्ता, ट्रान्सपोर्ट अलाउन्स भेटतो, हा गव्हर्नमेंटच्या GRचा स्क्रीनशॉट आहे बरं का. हा काय मी काय घेतलेलं नाही. अशा पद्धतीचे प्रॉपर GR जो आहे तर तुम्ही जे आहे तर ते सगळे माझ्याकडे असतात. युट्यूबवर मित्रांनो पगाराच्या बाबतीत जे आहे आपण एकदम डिटेलमध्ये व्हिडिओ बनवतो. पगार हा आपला एकदम आवडीचा विषय आहे आणि याच्यामधली सर्व माहिती मी तुम्हाला प्रॉपर सांगतो. बघा, S7 ते S19 आपलं S13 याच्यामध्ये येतं बरं का. S13 याच्यामुळे आल्यामुळे जर तुम्ही नागरी समूह म्हणजे मुंबई असाल, नागपूर असेल, पुणे असेल, या ठिकाणी असेल तर 2700 रुपये मिळतो. आणि जर तुम्ही इतर ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला 1350 रुपये हा वाहतूक भत्ता मिळतो. इथं भेटतो 2700 रुपये आणि इथं भेटतो 1350 रुपये, एवढा भेटतो. आता DCPS, डायरेक्ट कॉन्ट्रीब्युशन पेन्शन स्कीम असते, ही DCPS किंवा त्याला नॅशनल पेन्शन स्कीम असं पण म्हणतात. आता तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते, म्हणून तर लोक गव्हर्नमेंट जॉब करताना रिटायर झाल्यावर आपल्याला पैसे मिळतात. ते पैसे कसे मिळतात माहितीये का, की कर्मचारी तुमच्या पगारातून 10% रक्कम कपात केली जाते. तुमच्या याच्यातनं 10% रक्कम कपात केली जाते. कोणती माहितीये का, मूळ वेतन प्लस महागाई भत्ता एकत्र करून 10% रक्कम कपात केली जाते. सरकार स्वतःच्या खिशातून 14% रक्कम टाकतं. हे याला म्हणतात गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन. हे सरकार करतं आणि हे तुम्ही स्वतः करतात. तुमच्या पगारातून ही कपात जी आहे तर ती केली जाते. आलं समजलं. आणि हे सगळे पैसे नंतर परत भेटतात रिटायर झाल्यावर पगाराच्या स्वरूपात. पुढे महागाई भत्ता हा सगळ्यात महत्वाचा कंपोनंट असतो. याच्यामुळे आपला पगार असा प्रचंड वाढत जातो. महागाई भत्ता वर्षातून 2दा वाढतात, एक जानेवारीमध्ये आणि एक जुलैमध्ये. सगळ्यात आधी केंद्र सरकार वाढवते. केंद्र सरकारने वाढवला लगेच राज्य शासन आपलं वाढवून टाकतं. आता तुम्हाला आता पुढचा GR दाखवतो बघा. 18 ऑगस्ट 2026 आत्ताच लेटेस्ट आलेला आहे. युट्यूबवर बरेच व्हिडिओ पाहिले असेल, त्याच्यामध्ये DA चुकीचं सांगताय. चुकीचा DA आहे तो. आता DA किती झालेला माहितीये का, 60% झालेला आहे. 60%. 60% हा कशाचा असतो माहितीये का, बेसिक पेच्या. म्हणजे तुमचे 35,400 गुणीला 60 असं जर केलं तुम्ही तर तुम्हाला जे आहे तर ते आपला DA जो आहे तर तो मिळून जातो. आलं लक्षात. मग DA आता किती आहे माहितीये का, महागाई भत्ता किती, 60%. 60% हा गव्हर्नमेंटचा GR आहे. हा मी नाही सांगते, पूर्ण गव्हर्नमेंटचा GR तुम्ही. आता ग्रुप इन्शुरन्स स्कीम कपात पण केली जाते. मी तुम्हाला काय म्हटलं, इन्शुरन्सचे पैसे कपात केले जातात. आता हे आपलं गट क चं पद आहे. कोणतं पद आहे मित्र, गट क चं पद आहे. गट क साठी 360 रुपये कपात केले जातात. 360 रुपये कपात केले जातात बघा. क्लास 1 साठी 960, ग्रुप बी साठी 480 आणि गट ड साठी 240. हे गव्हर्नमेंटच्या GRचे फोटो आहेत बरं का. हे गव्हर्नमेंटचे वेगवेगळे GR आलेले आहेत वेगवेगळ्या वेळी, तर त्याच्या संदर्भाचा आहे. महाराष्ट्र शासनात शिपाई असो का कलेक्टर असो, 1 रुपया त्याच्याकडून घेतला जातो. त्याला म्हणतात स्टॅम्प रेव्हेन्यूचा 1 रुपया. 1 रुपयाची कपात केली जाते. कलेक्टर असो का तो शिपाई असो, 1 रुपया प्रत्येकाच्या पगारातनं कापला जातो. त्याला म्हणतात स्टॅम्प रेव्हेन्यूचा 1 रुपया. ही स्टॅम्प रेव्हेन्यूचं काय असायचं, आधीच्या काळी ही रकमेची पावती वगैरे मिळायची म्हणून हे राहायचं. तरी पण शासन जे आहे 1 रुपये तुमच्या पगारातून जे आहे तर ते कापून घेतं. ओके. आता या महिला आणि बाल विकास विभागाची जी अंगणवाडी पर्यवेक्षक आहे आणि मुख्य सेविका आहे याची संपूर्ण माहिती देणारी एक PDF आहे. एक्झाम पॅटर्नची संपूर्ण PDF जी आहे
तर ती अवेलेबल आहे. वाटल्यास मी तुम्हाला दाखवतो बघा. ही अशी पीडीएफ जी आहे तर ती अवेलेबल आहे. ही पूर्ण पीडीएफ आहे. याच्यामध्ये अंतर्गत भरतीचा सिलेबस, कोणते कोणते विषय असतील, किती मार्क्सला असतील हे, आणि ग्रुप वाईज पॅटर्न कसा असणार आहे, ही संपूर्ण पीडीएफ आहे. तुमच्या अभ्यासासाठी फार महत्वाची. ही मी तुम्हाला शेअर करतो. मला फक्त कमेंट बॉक्समध्ये पीडीएफ असं टाईप करून पाठवा. पीडीएफ असं मला टाईप करून पाठवा. मी तुम्हाला याची जी पीडीएफ आहे तर मी शेअर करतो. तुमच्या अभ्यासासाठी ती फार महत्वाची. दुसरं, तुमच्या अभ्यासासाठी संगणक या विषयाचे पीवायक्यू घेऊन आलेलो आहे मी 2025 चे. पीवायक्यू तुमच्यासाठी खास करून मी घेऊन आलेलो आहे. याच्यासाठी मंगेश कुलकर्णी सरांचं सेशन जे आहे तर ते असणार आहे, लाईव्ह स्वरूपाचं असणार आहे. बघा, तुम्ही जर युट्यूबला गेले बघा, हे लाईव्ह स्वरूपाचं त्यांचं सेशन असणार आहे. 1 वाजता डेली त्यांचं सेशन होणार आहे. तर हे सेशन तुम्ही नक्की बघा. याच्या माध्यमातून तुमचा चांगला अभ्यास जो आहे तर तो होणार आहे. आता जाऊया खरं सॅलरी कितनी मिलेगी आता आपण डिटेलमध्ये पाहूया. समजा तुमची ड्युटी ही पुणे किंवा मुंबईला असेल. इथं मी नाशिक घेतो आणि मी इथं तालुका घेतो, एखादा तालुका, कुठलाही तालुका लेवल असेल तर तिथं 3 ठिकाणचे 3 कॅल्क्युलेशन सांगतो. तुमचं बेसिक पे पहिल्या वर्षाचं असतं 35,400. इथं पण 35,400, इथं पण 35,400 तेच येणार आहे. तुम्हाला महागाई भत्ता 60% भेटेल. 60% याच्या 35,400च्या तो किती जाईल माहितीये का? 21,240, 21,240, 21,240. पुढचा आहे घर भाडे भत्ता. हा बदलेल आता. मुंबई पुण्यामध्ये राहणार 30% मिळेल, म्हणजे किती मिळेल? 10,620 रुपये. इथं 20% मिळेल 7,080 रुपये. इथं फक्त 10% मिळेल, तो म्हणजे 3,540 रुपये. तुम्ही जर पाहिलं तर इथं फरक पडतो. हा फरक पगाराचा कशामुळे माहितीये का? हा पगाराचा फरक तुम्ही कोणत्या शहरात राहतात त्याच्यामुळे हा पडतो. वाहतूक भत्ता 2700 रुपये इथं मिळतो, इथं 2700 रुपये मिळतो. पण इथं जे जेड सिटी मध्ये राहतात त्यांना मात्र 1350 मिळतो. काय मिळतो? 1350 मिळतो. पुन्हा मी तुम्हाला काय म्हणलं, शासन 14% रक्कम तुमच्या पगारात टाकतं. ती कोणती रक्कम असते बघा? 7,930, 7,930 आणि 7,930. जर मी मुंबई आणि पुण्याला राहिलो, माझा पगार जातो 77,890 रुपये. हे एकदम प्रॉपर कॅल्क्युलेशन केलेलं बरं का मी, एकदम प्रॉपर सगळे नियम फॉर्म्युले लावून कॅल्क्युलेशन आहे हे सगळं. वाय सिटीचं 74,350 आणि झेड सिटीचं जाणार आहे 69,460 रुपये. एवढा तुमचा पगार जाणार आहे. पण अकाउंट मध्ये एवढे पैसे येत नाही, शासन थोडेफार पैसे कापून घेतं. हे इथपर्यंत कळालं का तुम्हाला? आता हे 77,000, इथं 74,000 आणि इथं जवळपास 70,000, म्हणजे फरक पडतो ना. तर हा पगाराचा फरक कशामुळे माहितीये का? महत्वाच्या, तुम्ही कोठे राहतात, हा जो घर भाडे भत्ता आहे ना, याच्यामुळे तुमच्या पगारात जो आहे तर तो फरक पडतो. कपात, पैसे कपात पण केले जातात. जे शासनाचे 14% शासन ते कापून घेतं, म्हणजे एका खिशात देतं आणि दुसऱ्या खिशाने काढून घेतं. 7,930 रुपये, 7,930 रुपये, 7,930 रुपये तुमच्या पगारातून कपात केली जाते. ती 10%. ती किती? 5,664 रुपये, 5,664 रुपये आणि 5,664 रुपये. ग्रुप इन्शुरन्सचे 360, 360, 360 कपात केली. प्रोफेशनल टॅक्स महाराष्ट्रात सगळ्यांना सारखा आहे, 200 रुपये, 200 रुपये, 200 रुपये. आणि स्टॅम्प रेव्हेन्यूचा 1 रुपया, 1 रुपया, 1 रुपया. टोटल असे 14,155 रुपये इथे कट झाले, 14,155 रुपये इथे कट झाले आणि 14,155 रुपये इथे कट झाले. XYZ सिटी मध्ये कट झाले. आता ऍक्च्युअल इन हँड पगार बँकेत येणारा पगार किती आहे? पुणे मुंबई मध्ये राहत असाल, पगार येणार आहे 63,735 रुपये. 63,735 रुपये. पुढे नाशिक मध्ये राहत असाल, नाशिक, नगर, नागपूर, छत्रपती संभाजीनगर 60,195 रुपये. एखाद्या तालुक्याच्या ठिकाणी राहत असाल तर तुम्हाला मिळेल 55,305 रुपये. प्रॉपर कॅल्क्युलेशन आहे. काही याच्यापेक्षा जास्त पगार तुमचा येणाऱ्या कालावधीत जेव्हा तो डीए वाढेल, महागाई भत्ता वाढेल, त्याच वेळी वाढेल. मग आता लक्षात घ्या, इथं 63,000 मिळेल, इथं जवळपास 60,000 मिळेल, इथं जवळपास 55,000 रुपये मिळेल. मग हा पगारात फरक पडतो. हा पगाराचा फरक काय की तुम्ही कोणत्या ठिकाणी नोकरीला आहात, आलं लक्षात? तर तो एक फरक पडतो. तुम्हालाही वाटलं असेल की सरांनी एकदम छान पद्धतीने सॅलरी विषयी माहिती सांगितलेली, अशी माहिती तर मला युट्यूबला कुठंच पाहायला मिळालेली नाही. इव्हन दो आमच्या ज्या अंगणवाडी सेविकेच्या मुख्य सेविका आहेत किंवा परिवेक्षक आहेत त्यांना देखील एवढं माहित नव्हतं. तर तुम्हालाही वाटलं असेल तर मला एक कमेंटमध्ये एक चांगली प्रतिक्रिया द्या, कारण की अशा पद्धतीचे व्हिडिओज बनवण्यासाठी प्रचंड मेहनत लागते, खूप सारे GR वाचावे लागतात, किचकट माहिती असते, रिसर्च लागते.
तुम्हालाही ही मेहनत आवडली असेल तर तुम्ही एक कमेंट जे आहेत ते कमेंट बॉक्समध्ये एक चांगली प्रतिक्रिया तुमची जी आहे तर ते नक्की द्या. त्याच्यामुळे आम्हाला एक खूप चांगलं मोटिवेशन जे आहे तर ते मिळतं. येणाऱ्या कालावधीत अशाच पद्धतीने अंगणवाडी मुख्य सेविकेचे विविध व्हिडिओज मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. म्हणून तुम्ही या चॅनलला जॉईन करून ठेवा आणि तुमची चांगली प्रतिक्रिया जी आहे तर ते द्यायला इथं विसरू नका. बाकी सरांचे सेशन जे आहेत तर ते सुरू होणार आहे लाईव्ह स्वरूपात. बघा सर खूप छान पद्धतीने संगणक शिकवतात. म्हणजे महाराष्ट्रात संगणकामध्ये एकदम प्रो मास्टर आहेत ते. तुम्हाला संगणक हा विषय राहूच देणार नाही कुठं तुम्हाला. त्यांचा टेक्निकल खूप स्ट्रॉंग आहे. म्हणून तुम्ही हे लेक्चर जे आहेत तर ते नक्की बघायचं आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.